सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। या विसर्गामुळे आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे साताऱ्यातील संगम माहुली इथल्या कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। या स्मशानभूमीतील अग्निकुंड पाण्यात बुडालाय, त्याचबरोबर अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत। कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवत तो 23,000 क्युसेक पर्यंत नेण्यात आलाय। त्याचबरोबर उरमोडी, कण्हेर आणि धोम धरणातून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा, कोयना, वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच चालला आणि त्याच्यामुळं धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मी सध्या साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहू शकता कृष्णा नदी ही दुथडी भरून वाहते आणि खरं तर या नदीतून जो काही पाण्याचा प्रवाह वाढलाय त्याच्यामुळं संगम माहुली येथील जे काही अग्निकुंड आहेत, स्मशानभूमीतील अग्निकुंड आहेत, ते देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। खरं तर पावसाचा जोर कायम आहे, त्याच्यामुळे धरणातून विसर्ग वाढवतच चाललेले आहेत। आता कोयना धरणातून रात्री उशिरा जवळजवळ 23,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि तो अजूनही वाढवला जाऊ शकतो, कारण त्या भागात पावसाचा जोर वाढत चाललाय। कोयना पाणलोट क्षेत्रात जो काही पाऊस होतोय त्याच्यामुळं आता विसर्ग हा 10 वाजल्यापासून परत 33,000 केला जाणार आहे। जवळजवळ 33,000 क्युसेकनं कोयना नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू केल्यामुळं खरं तर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीनं। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवर असणारी जी धरणं आहेत त्याच्यामध्ये धोम धरण असेल, याच्यामधून देखील 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळं जे महागणपती वाईचं मंदिर आहे त्या मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय आणि त्याच्या पूर्ण मंदिर हे पाण्यानं वेढलं गेलेलं आहे। एकूणच पावसाचा जोर असाच कायम राहील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी म्हणजे लिंब या ठिकाणी सुद्धा जो काही पूल आहे तो पाण्याखाली गेलाय। असे अनेक पूल या आता विसर्गामुळे पाण्याखाली जायला लागलेले आहेत। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळं प्रशासनानं देखील घाट माथ्यावर देखील सतर्कतेचा इशारा दिलाय। त्याचबरोबर डोंगर माथ्यांवर अजून देखील रेड अलर्ट असल्यामुळं या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा घाट माथ्यांवर जाताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, संगम माहुली, सातारा।